प्रेम प्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे। धक्कादायक घटना सध्या घडत आहेत, त्यामुळे तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवू शकत नाही। एका तरुणाने आपल्या प्रेयसीला नदीकिनारी बोलवलं होतं। त्यानंतर तिच्याकडे ती मागणी केल्यानंतर तिने नकार दिला आणि त्यानंतर पुढे जे घडलेलं आहे अक्षरशः भयंकर असं घडलेलं आहे। ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। ही घटना झारखंडमध्ये घडलेली आहे। या घटनेमध्ये आरोपी रोहितला पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरातून त्या तरुणीचा मोबाईल तसंच या घटनेत वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बाईक जप्त केली। तरुणीची चप्पल, हत्येसाठी वापरलेल्या रक्ताने माखलेले सिमेंटचा पोल, मोबाईल, 600 मिली कोल्ड्रिंक हे साहित्यही पोलिसांनी जप्त केलं। या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांनी बुधवारी आरोपीला कोर्टात हजर करून तुरुंगात पाठवलं। पीडित तरुणी आरोपीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे। तिला त्याने लग्नाचं वचन देऊन बुधवारी संध्याकाळी सराईकेला इथं आणलं होतं। तो तिला नदीकिनारी घेऊन गेला। तिथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तिने त्याला नकार दिला। या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला। अखेर चिडलेल्या रोहितने प्रेयसीची हत्या केली आणि तो तिथून फरार झाला। त्याने तिला सिमेंटच्या पोलच्या साह्याने मारलं। काही नागरिकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला। मृतदेहाची इतकी वाट लावण्यात आली होती की तिची ओळख पटत नव्हती। अखेर हरवल्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं। त्यांनी तिची ओळख पटवल्यावर पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा तिची शेवटची बातचीत रोहितशी झाली होती हे पोलिसांना कळालं। त्यानंतर पोलिसांनी रोहितच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आणि माहिती दिली। तर अशी ही घटना घडलेली आहे। आजकाल प्रेम हे प्रेम राहिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवू शकत नाही। नदीकिनारी गर्लफ्रेंडला बोलवलं आणि ती डिमांड त्याने तिच्यापुढे मांडली आणि त्यानंतर तिने ती डिमांड पूर्ण केली नाही आणि त्यानंतर अशा प्रकारे गर्लफ्रेंडचा शेवट केलेला आहे। या नराधमाला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवलेला आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।